नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी मस्तपैकी आप्पे. आप्प्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलंय अर्ध वाटी जाड असा रवा, एक छोटी वाटी मसूर डाळ, एक छोटी वाटी मूग डाळ, एक छोटी वाटी चना डाळ, एक छोटी वाटी उडीद डाळ. तर चला पुढील कृतीकडे वळूया. मी घेतलंय एक पातेलं, त्यात टाकूया आपली उडीद डाळ, एक वाटी मसूर डाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी चना डाळ. हिला स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजवणार आहे. पहिले आपण धुवून घेऊया. बघा, मी डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात टाकून ठेवणार आहे गडवाभर पाणी. हिला भिजत घालायचं आहे आपल्याला. हिला आपण 2 तास भिजत ठेवूया. आपण घेतलाय रवा, रव्याला पण आपल्याला भिजत घालायचं आहे. हे बघा, याला पण आपण 1 तास भिजत ठेवूया. हे बघा, आपली डाळ छान धुवून झाली आहे. छान 2 तास झाले आहे, भिजून गेली आहे. मस्त डाळ अशी मुरली आहे. त्याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया. पॉट घेतलाय, त्यात छान बारीक अशी आपल्याला करून घ्यायची आहे. बघा, आपण बारीक करून घेऊया. बघा, असं बारीक करून घेतलंय मी. हे आपण काढून घेऊया. परत राहिलेली डाळ पण बारीक करून घेऊया. यात टाकूया आपण थोडी कोथिंबीर. यात टाकूया 4-5 कढीपत्ता. यात टाकूया आपण हिरवी मिरची. मी टाकणार आहे 5 मिरची. यात टाकूया आपण 3 चम्मच दही. याला छान बारीक करून घेऊया. बघा, आपली पेस्ट छान करून झाली. या भांड्यात काढून घेऊया. व आपण घेतला होता जाड रवा, त्याला आपण गाळून घेऊया. हे बघा, छान फुगलाय आपला रवा मस्तपैकी. दाबून घेऊया. हे बघा, छान असा रवा फुगलाय मस्तपैकी. हा आपण त्यात टाकूया. हे बघा, सारणात आपल्याला रवा टाकायचा. थोडं आपण भांड धुवून घेऊया. त्यात पाणी टाकून घेऊया. मुलं व्हिटॅमिन खात नाहीत म्हणून मी त्यात पालक टाकणार आहे. मी पालकाची 4 पानं धुवून अशी स्वच्छ घेतली आहे. हे बघा, याला आपण छान बारीक कापून घेऊया. त्याचप्रमाणे आपण टोमॅटो पण कापून घेऊया. त्याचप्रमाणे आपण कांदा पण कापून घेऊया. या प्रकारे आपण सर्व चिरून घेऊया. हे बघा, आपला कांदा चिरून झालाय. पालक टाकते मी, टोमॅटो, छोट्या आकाराचे 3 कांदे बारीक असे चिरून घेतले. यात टाकते थोडे वाटाणे हिरवे. यात टाकत आहे कलोंजी थोडी, थोडे जिरे व चवीनुसार मीठ. टाकला 1 चम्मच मीठ. यात टाकायचं आपल्याला 2 चिमूटभर फक्त खायचं सोडा. हे बघा, 1 आणि 2 चिमूट सोडा. त्याला फेटून घेऊया. यात टाकूया थोडं खायचं 1 चम्मच खायचं तेल टाकलंय. याला फेटून 2 मिनिटं ठेवूया झाकून. याला 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आपण गॅस पेटून घेऊया. यात थोडं थोडं तेल टाकून घेऊया. याचा पावर कमी करून घेऊया थोडा. यात आपण सारण भरूया.
गॅसचा पॉवर मीडियम करूया व यावर 5 मिनिटं झाकण ठेवूया. नंतर पलटून घेऊया. आपण पलटून बघूया. अरे वा, छान असे आप्पे आपले फुगले आहे. याला आपण पलटून देऊया. बघा, मस्त असे फुगले. बघा, छान असे झाले आपले आप्पे पलटून. याला 2 मिनिटं होऊ देऊया. हे बघा, किती छान असे पलटत आहेत आपले आप्पे. मस्त असे झाले. 2 मिनिटं होऊ देऊया व काढून घेऊया. बघा, आपले आप्पे छान झाले. त्याला आपण काढून घेऊया. छान असे क्रिस्पी क्रिस्पी झाले. मस्त, आतून एकदम सॉफ्ट आहे. परत राहिलेलं पीठ आपण टाकून देऊया. हे बघा, राहिलेल्या आप्प्याचं पण आपण टाकून देऊया. झाकून ठेवूया 5 मिनिटं. गॅस मीडियम आचेवर केलाय मी. 5 मिनिटं झाकून ठेवूया. नंतर पलटूया. हे बघा, माझे आप्पे तयार आहेत. यम्मी असे आप्पे झाले. बघा, वरतून असे क्रिस्पी क्रिस्पी झाले. छान असा आवाज येतो. आतून सॉफ्ट असे झाले. हे बघा, मस्त असे आप्पे झाले. सोबत काय यम्मी अशी टेस्ट आली आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.